नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी छान मऊ लुसलुशीत खूप दिवस टिकणारे मेथीचे थेपले बनवतोय. अहो, हे मेथीचे थेपले पौष्टिक तर आहेतच, तर त्याशिवाय खूप दिवस टिकतात. साधारण एक 7 ते 8 दिवस छान आरामात टिकतात. वन डे ट्रिपसाठी जा किंवा बाहेर 7-8 दिवसासाठी जर तुम्ही बाहेर ट्रिपला जात असाल तर हे मेथीचे थेपले आवर्जून बनवून घ्या. अगदी आपल्याला भूक लागली तर आपण ह्यातील मेथीचे थेपले खाऊ शकतो, कारण ते आरामात 7 ते 8 दिवस छान टिकतात. शिवाय अगदी मऊ लुसलुशीत होतात. एका हातामध्ये आपण त्याचा गोळा करून घेऊ शकतो, इतके छान ही मऊ लुसलुशीत होतात. हे पहा, अगदी मस्त असे होतात. तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा आवर्जून ही मेथीचे थेपले करून द्या, कारण तसंही मुलं मेथीची भाजी खायला पाहत नाहीत. पण अशा पद्धतीनं तुम्ही जर त्यांना मेथीचे थेपले करून दिलात तर ते अगदी आवडीने हे मेथीचे थेपले खातील आणि त्यांना कळणार सुद्धा नाही की ह्यामध्ये मेथीची भाजी आहे ती. इतके छान हे मेथीचे थेपले चवीला लागतात. तुम्ही अशा पद्धतीने मेथीचे थेपले एकदा नक्की ट्राय करा. सर्वप्रथम मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. हे मेथीचे थेपले पौष्टिक तर होतातच, शिवाय ही रेसिपी आज तुमच्याशी मी शेअर केलेली आहे ती अगदी प्रमाणबद्ध अशी आहे. तुम्ही अशा पद्धतीने एकदा मेथीचे थेपले बनवून पहा, खूप छान होतील, अजिबात बिघडणार नाहीत. वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मेथीचे थेपले म्हटले तर मेथीची भाजी आलीच. मेथीची एक जुडी मी इथं वापरलेली आहे. स्वच्छ अशी मेथी नीट करून घेतली, अगदी पानं. नंतर त्याला स्वच्छ अशी धुवून घेतली, चाळणीवरती नितळत ठेवली आणि व्यवस्थित भाजी नितळल्यानंतर आपण अगदी बारीक अशी ही भाजी चिरून घेणार आहे. शक्य होईल इतकी बारीक ही भाजी आपण चिरून घेतलेली आहे. लक्षात घ्यायचं, मेथीच्या भाजीसाठी जशी भाजी नीट करतो ना, तर त्यामध्ये देठं घेतो आपण, तर यामध्ये फक्त पानं घ्यायची. लागणारं साहित्य पाहून घेऊया. तर यासाठी मी 3 ते 4 मिरच्या अशा मोठ्या साईजमध्ये मोडून घेतलेल्या आहेत. अर्धा इंच होईल इतकं आलं घेतलेलं आहे. 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे. साधारण 4 चमचे होईल इतकं दही घेतलेलं आहे. दही पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल घ्यायचं, नाही घेतलं ना तरी चालेल, पण ह्या दह्यामुळे थेपले अगदी छान सॉफ्ट होतात. इथं अर्धा चमचा होईल इतकं हळद घेतलेली आहे. पाव चमचा हिंग, 1 चमचा घरचं लाल तिखट घेतलेलं आहे. 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि 1 ते 1.5 चमचा होईल इतके पांढरे तीळ घेतलेले आहेत. चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे तेल घेतलेलं आहे. पिठांमध्ये पहा, तर इथं मी 2 वाट्या होईल इतकं हे गव्हाचं कणिक घेतलेलं आहे, कारण मेथी आपली जी चिरलेली आहे ना ती 2 वाट्या भरलेली आहे. तर 2 वाट्या मेथींसाठी 2 वाट्या इथं मी गव्हाचं कणिक घेतलेलं आहे. साधारण 2 चमचे होईल इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे इथं बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. खूप सारी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. आता आधी आपण मिरच्या, लसूण आणि आलं ह्याची पाणी घालून पेस्ट करून घेणार आहोत. अशा पद्धतीनं पेस्टसुद्धा तयार झालेली आहे. आता काय करायचं, एका मोठ्या भांड्यामध्ये कट केलेली संपूर्ण मेथी आता यामध्ये मी घालून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण मसाले घालूया. तर यामध्ये आधी मी हळद घालून घेतली, लाल तिखट, ओवा थोडा हातावरती क्रश करून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये आता पांढरे तीळ आहेत ते घालून घ्यायचे. हिंग घालून घेतला. पिठी साखर करून ठेवली होती ती सुद्धा आपण यामध्ये घालून घेतली. आता खूप सारी कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि आत्ता हे सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर हे आपण हाताने असं एकजीव करायचं आहे, चुरून घ्यायचं आहे. जितकं चुरता येईल तितकं ह्याला चुरून घ्यायचं आहे. अगदी अशा पद्धतीनं त्याला पाणी सुटेपर्यंत आपण हे चुरून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीनं मी ही संपूर्ण भाजी अशी छान चुरून घेतलेली आहे. भाजी चुरून झालेली आहे. आता यामध्ये कसुरी मेथी घालून घेतली आणि आता दही घालून घ्यायचं आहे. तर दही पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्ही जास्त दिवस हे थेपले ठेवणार असाल तर ते खराब होऊ नयेत यासाठी नाही दही घातलं ना तरी चालेल, पण लगेच खाणार असाल तर तुम्ही यामध्ये दही वापरा. दही घालून घेतलं, 2 चमचे तेलसुद्धा घालून घेतलं आणि आता हे संपूर्ण मिश्रण आपण हाताने असं एकजीव करून घेऊया. तर हे पहा, अगदी संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेतलं. आता ह्यामध्ये तांदळाचं पीठ, बेसनचं पीठ आणि ज्वारीचं पीठ. तर ह्या तिन्ही पिठांमुळे थेपले ना खूप छान होतात आणि चवीला खूप अप्रतिम लागतात. आणि आता यामध्ये मी कणिक घालून घेतली. अगदी थोडीशी कणिक मी साईडला ठेवली, आपण पाहून घालणार आहोत.
कणिक घालून झाल्यानंतर जी पेस्ट करून घेतली होती मिरची, आलं आणि लसूण, तर ती संपूर्ण पेस्ट आता यामध्ये घालून घेतली. आणि अजिबात आपल्याला यामध्ये आधी पाणी वापरायचं नाही आहे. यामध्ये भिजेल इतकं हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत. तर मला तर वाटतं आहे शक्यतो यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला लागणार नाही. जरी लागलाच तर 1 ते 2 चमचे होईल इतकंच पाणी आपल्याला यामध्ये लागणार आहे. पुरेपूर यामध्ये हे पीठ व्यवस्थित मळून तयार होतं. तर हे पहा अगदी पीठ सैलसर झालेलं आहे. त्यामुळे आपण जी उरलेली कणिक ठेवली होती ना अगदी थोडी, ती सुद्धा कणिक आपण यामध्ये घालून घेऊया. आणि आता हे पीठ व्यवस्थित आपण मळून घेणार आहोत. अजून तरी आपण यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तर इथे पहा अगदी छान 1 चमचा मी आता यामध्ये पाणी घेतलेलं आहे. साधारण 1 चमचा होईल इतकंच. हाताला पीठ चिकटत होतं त्यामुळे 1 चमचा पाणी घालून घेतलं. तर हे पहा अगदी मस्त असा ह्याचा गोळा तयार झालेला आहे. थोडंसं पाणी हातावरती घेतलं आणि हे आपण पीठ व्यवस्थित असं आता मळून घेणार आहोत. तर साधारण 1 ते 2 चमचे होईल इतकंच मला पाणी लागलेलं आहे. अजिबात जास्त पाणी लागलेलं नाही आहे. तर व्यवस्थित पिठाचा गोळा तयार करून घेतला आणि आता वरून अगदी थोडंसं मी तेल घेतलेलं आहे, अर्धा चमचा होईल इतकं. आणि आता हे पीठ तेलामध्ये व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटं होईल इतकं आपण हे पीठ असंच ठेवून देणार आहोत. म्हणजे ते छान भिजलं जाईल आणि थेपले अगदी सॉफ्ट होतील. मऊसूत असे हे थेपले बनून तयार होतात पीठ व्यवस्थित भिजलं की. तर आता हे पीठ मळून झालेलं आहे अगदी घट्टसर असं. आपण कणिक कसं मळतो ना चपातीचं, त्याप्रमाणे हे पीठ मी मळलेलं आहे. आणि आता याच्यावरती आपण झाकून एक 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ असंच बाजूला ठेवून देणार आहोत. तर एक 10 ते 15 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत आणि हे पहा अगदी पीठ जे आहे ना मऊ असं तयार झालेलं आहे. मस्तच. थेपले बनवायला आपण सुरुवात करूया. तर थेपल्याला लावण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे अजिबात थेपले चिकटत नाहीत आणि सरसर असे सरकतात, व्यवस्थित असे लाटता येतात. तर एक लिंबू असतो ना त्या आकाराचे आपण हे गोळे तयार करून घेणार आहोत. तर थेपले आहेत ना अगदी करायचे आणि भाजायचे असं नाही करायचं, एकदमच आपण ते लाटून घ्यायचे आहेत. एक 7 ते 8 थेपले आपण लाटून घ्यायचे आणि एकदमच ते भाजून घ्यायचे. तर एक थोडं पीठ मी ठेवलेलं आहे आणि एक 7 ते 8 गोळे होतील इतके करून घेतलेले आहेत. एवढे आपण जर एवढ्या प्रमाणामध्ये करणार असेल ना तर सगळेच गोळे करून ठेवायचे आणि एकदमच सगळं लाटून घ्यायचं आणि मग भाजायचं. काही हरकत नाही, काही होत नाही. तर आता हे थेपले आहेत ना मी थोडंसं पीठ लावून सुक्कं पीठ लावलेलं आहे तांदळाचं आणि त्याच्यावरती अगदी पातळ असे आपल्याला हे थेपले लाटायचे आहेत. होता होईल इतके पातळ लाटा, मस्त लागतात. तर हे पहा ह्या साईजमध्ये मी अगदी पातळ असे हे थेपले लाटून घेतलेले आहेत. अजिबात फाटत नाहीत, काय नाहीत, पटकन लाटता येतात आपल्याला. तर हे आपण एका ताटामध्ये ठेवायचे आणि उरलेले जे थेपले आहेत ना ते अशाच पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत. तर दुसराही मी तुम्हाला लाटून दाखवते. गोळा घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण तांदळाचं पीठ सुक्का आहे ना ते भुरभुरायचं, म्हणजे अजिबात ते थेपले पळपटाला चिकटत नाहीत आणि अगदी असे पातळ लाटून घ्यायचे. तर अशाच पद्धतीने मी सगळे हे थेपले आहेत ना ते लाटून घेतलेले आहेत. तर 7 ते 8 थेपले आपण एकदम करून ठेवायचे, म्हणजे आपण हाय फ्लेमवरती हे शेकून घेणार आहोत किंवा भाजून घेणार आहोत. त्यामुळे लाटता लाटता भाजणं थोडंसं कठीण होऊन जातं, त्यामुळे असे एकदम लाटून ठेवायचे. तर तवा इथं छान गरम झालेला आहे. अगदी तव्याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे थेपले पहिला थेपला असतो ना तो अजिबात तव्याला चिकटत नाही. तर त्यासाठी तव्याला तेल लावून घेतलं आणि हे थेपले अगदी मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण भाजून घेणार आहोत. अजिबात गॅसचा फ्लेम लो करायचा नाही, नाहीतर ते वातड होतात. तर थेपल्या ना एक 2 ते 3 सेकंदामध्ये असे छान वरती फुगे यायला लागले की आपण परतून घ्यायचे आणि वरून असं तेल लावून थोडं आपण हे थेपले आहेत ना भाजून घ्यायचे आहेत. अलटून पलटून हे थेपले भाजून घ्यायचे. अगदी खरपूस असे भाजले ना की खायला खूपच छान लागतात. तर हे पहा अशा पद्धतीने ह्याला थोडे वरती डाग पडायला सुरुवात झालेली आहे. मस्त असे खमंग खरपूस ह्याचा सुगंध आहे ना खूप छान दरवळत आहे. मस्त थेपला भाजून झाला आहे, काढून घेतला आणि अशाच पद्धतीनं उरलेले सगळे थेपले आपण भाजून घ्यायचे आणि जे आपण साईडला पीठ ठेवलं होतं तेही करायचे.
संपूर्ण थेपले अशाच पद्धतीनं एकदा लाटायचे आणि एकदमच सर्व भाजून घ्यायचे. फक्त एक लक्षात घ्या, हाय फ्लेमवरतीच हे थेपले भाजून घ्या, म्हणजे ते अजिबात वातड होत नाहीत, अगदी मऊ होतात. आणि शिवाय हे थेपले फुगत नाहीत, कारण ह्यामध्ये तीळ मेथी असते, त्यामुळे हे थेपले फुगत नाहीत पण सॉफ्ट होतात. तर इथं संपूर्ण थेपले मी बनवून घेतले, भाजूनही घेतले, अगदी छान झालेले आहेत, मऊसूत. तर अशा पद्धतीनं तुम्ही ही थेपल्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आजचे आपले हे थेपले कसे झाले होते हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन पारंपरिक, झणझणीत आणि स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.